जय श्रीराम फ्रेंड्स. माझं नाव धनिका दारुणकर आहे. माझं यूट्यूबला चॅनल तर आहे ज्याच्यावर मी सिंगिंगचे व्हिडिओज वगैरे पोस्ट केलेले आहेत. आता मी संवाद नावाची एक सिरीज किंवा आपण त्याला अध्याय म्हणू शकतो असं स्टार्ट करते आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सब्जेक्टवरती मग ते मोटिवेशनल्स असो किंवा मग डेली रूटीनमधले आध्यात्मिक असो, अशा वेगवेगळ्या सब्जेक्टवर आपण संवाद साधणार आहोत आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन टॉपिकवर बोलणार आहोत. तुम्ही मला कमेंट्स थ्रू वेगवेगळे टॉपिक्स सजेस्ट करू शकता, ज्याच्या थ्रू मी व्हिडिओज तुमच्यासाठी बनवेल. माझा फेसबुकला डिस्कॉर्ड्स नावाचं फेसबुक पेज आहे, ज्याच्यावर मी स्वतः लिहिलेले माझे इंग्लिश, मराठी आणि हिंदी ह्या तिन्ही भाषेमधले कोट्स आहेत. तुम्ही त्याला फॉलो केलं, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचे मी नवीन नवीन कोट्स टाकलेले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. मी रायटर आहे, मी लिहिते. तसं प्रोफेशनली मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण मला लिहायला खूप आवडतं, लहानपणापासून बोलायलाही आवडतं. म्हणून मी संवाद नावाची ही सिरीज स्टार्ट करते आहे. तर आज आपण एका टॉपिकवर स्टार्ट करूया. तर आपण मिस्ट्रीबद्दल बोलूया. एक छोटासा टॉपिकवर मी बोलते. तर कसं आहे ना मित्रांनो, मिस्ट्री जी आहे म्हणजे आपण आपल्या लाईफबद्दल कोणाशी आपण किती डिस्कस केलं पाहिजे, कोणाला आपण आपल्याबद्दल किती सांगितलं पाहिजे, हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. कारण ओपन बुक माणसाने असू नये. जे ओपन बुक असतं ना, ते वाचून लोक फेकून देतात. त्याच्यामुळं आपण नेहमी कुठंतरी आपण मिस्टिरियस असलं पाहिजे. आपण प्रत्येकासाठी अवेलेबल असणं किंवा प्रत्येकाला आपण खूप सगळं ओपनली सांगणं, जे आहे ते सगळं क्लिअर करणं, हे आजकालच्या दुनियेमध्ये खरंच पॉसिबल नाही आहे. जितकं आपण मिस्टिरियस असू, समोरच्याला तितकंच आपल्याबद्दल माहिती पाहिजे जितकी त्याची गरज आहे. तर आपण आजचा व्हिडिओ थोडा शॉर्टच बनवला आहे, कारण मी फर्स्टच व्हिडिओ टाकते आहे. तुमचा रिस्पॉन्स कसा येतो हे मला माहीत नाही आहे, पण तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मला तुम्ही नेक्स्ट कुठला आपण टॉपिकवर बनवायचं असेल तर तुम्ही सजेस्ट करा. मला आध्यात्मिक टॉपिकवरती पण बनवायचं आहे, जसं भगवद्गीतेवरती, महाभारतावरती, रामायणावरती. आपण ते खरंच आपल्या लाईफमधले सगळ्यात इम्पॉर्टंट पिलर्स आहेत, ज्याच्यातून म्हणजे भगवद्गीतेला तर आपण पूर्ण लाईफचा सार म्हणू शकतो, कारण त्याच्यामध्ये सगळं काही दडलेलं आहे. आपल्या लाईफचा प्रत्येक प्रश्न, त्याचं उत्तर हे भगवद्गीतेमध्ये आहे. मी रामभक्त आहे, कृष्ण भक्त आहे, त्याच्यामुळे मी खूप फॉलो करते. तुम्हीही करा. जय श्रीराम.